नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते. आज रेसिपी कैरीचं गोड आंबट तिखट लोणचं. मी 1 किलो कैरी घेतलेली आहे. लोणच्याची कैरी आहे. टीप देणार आहे. प्लीज मैत्रिणींनो, रेसिपी स्किप न करता पहा. बाउलमध्ये पाणी घेतले, 1 चमचा मीठ, कैऱ्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवते. टीप: ज्या वेळेस आपण लोणचं बनवतो, लिंबाचं लोणचं असू दे, कैरीचं लोणचं असू दे, आवळ्याचं लोणचं असू दे, मीठ भाजून वापरायचं आहे. मीठ भाजून घेते. लोणचं बनवताना मीठ भाजून वापरायचं आहे. मिठामधलं मॉइश्चर निघून जातं आणि लोणचं बरेच दिवस छान टिकतं. पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि कपड्याने कोरड्या करून घेतल्या. कैरीचं लोणचं बनवताना पाण्याचा अंश नको आहे. कैऱ्या कोरड्या करूनच घ्यायच्या आहेत. कैरी कट करून घेते. आता कैरीच्या फोडी लहान मोठ्या तुम्ही करून घेऊ शकता. लहान फोडी हव्या असतील तर लहान फोडी केल्या तर लोणचं लवकर मुरतं. कैरी कट करते. लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही कैरीच्या फोडी चिरू शकता. मी अशा कैरीच्या फोडी केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. टिप: लोणचं बनवताना कैरी पिकलेली नसावी. आता कैरीच्या फोडीमध्ये 1 चमचा हळद घालते. 2 चमचे भाजलेलं मीठ मिक्स करते. बाउल मी कोरडा करून घेतलेला आहे. कैरीच्या फोडीला हळद मीठ लावून झालेलं आहे. हळद मीठ लावलेल्या फोडी 10 ते 12 तास झाकून ठेवते. पाहूया हळद मीठ लावलेली कैरी तुम्ही पाहू शकता. कैरीच्या फोडींना पाणी सुटलेलं आहे, हे पहा. कैरीच्या फोडी गाळून घेते. हळद मिठाचं पाणी वेगळं होईल. कैरीच्या फोडीमधलं मी पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे. हे पहा हळद मिठाचं पाणी. आमटी बनवत असाल तर हे हळद मिठाचं पाणी आमटीमध्ये वापरू शकता. सुती कपडा घेतलेला आहे, त्यावर ह्या कैरीच्या फोडी. आपल्याला ह्या कैरीच्या फोडी वाळवून घ्यायच्या आहेत. सुतीच कपडा घ्यायचा आहे. ह्या कैरीच्या फोडी पंख्याखाली 7 ते 8 तास मी वाळवून घेते. टीप: लोणच्यासाठी हळद मीठ लावलेल्या कैरीच्या फोडी पंख्याखालीच वाळवून घ्यायच्या, उन्हामध्ये वाळवायच्या नाही. उन्हामध्ये वाळवल्यानंतर या कैरीच्या फोडी कडक होतात आणि लवकर लोणचं मुरत नाही. लोणच्यासाठी 1 कप तेल घेतलेलं आहे. तेल गरम करून घेते. तेल गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. अर्धा चमचा हिंग. गॅसची फ्लेम बंद केल्यावरच हिंग तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे. मी ह्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. वजनी काटा प्रत्येकाच्या घरी नसतो. अर्धी वाटी भाजलेल्या धन्याची पावडर, जास्त क्वांटिटीमध्ये लोणचं करणार असाल तर असा रेशो फॉलो करा. पाव वाटी मोहरीची डाळ,
पाव वाटी वाटलेली मेथी डाळ. आता मेथी डाळ आणि धण्याची पावडर, कुटलेले बारीक धने, मोहरीची डाळ मी सगळं भाजून घेतलेलं आहे. अर्धी वाटी भाजलेली बडीशेप, 10 ते 11 लवंग, 10 ते 11 काळी मिरी, हिंग घालून तापवलेलं गरम तेल या मसाल्यावर घालायचं आहे. मिक्स करते. महत्त्वाची टीप, मसाल्यावर मी गरम तेल ओतलेलं आहे. 5 चमच्याने 4 चमचे भरून घेतलेला आहे काश्मीरी लाल तिखट. आता गरम तेल, लाल तिखट, हळद यावर घालायचं नाही, मग लाल तिखट करपतं, म्हणून मी टीप दिली. 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ. कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ लावलेलं आहे, त्या अंदाजाने आपल्याला मीठ वापरायचं आहे. मिक्स करते. काश्मीरी लाल तिखट वापरलं लोणच्यामध्ये, लोणच्याला रंग खूप छान येतो. आंबट गोड तिखट लोणचं बनवते. अर्धी वाटी किसलेला गूळ. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर कैरीच्या रेसिपी आहेत, पाहू शकता. आता गूळ मी हाताने मिक्स करते, असा चमच्याने मिक्स होणार नाही. मी अर्धी वाटीच गूळ वापरलेला आहे आणि गूळ आत्ताच मिक्स करायचा आहे. मिक्स करते मसाल्यांमध्ये गूळ. अर्धा तास झाकून ठेवते. पाहूया, मसाला छान असा मुरलेला आहे तेलामध्ये. छान अशा वाळवलेल्या कैऱ्या. कैऱ्या मसाल्यांमध्ये मिक्स करते. छान असा सुगंध येत आहे मसाल्यांचा. मसाले मिक्स झालेला आहे. आता कैरीवर ज्या वेळेस आपण तेल ओततो, हिंग घालून गरम केलेलं तेल थंडगार करून आपल्याला कैरीवर ओतायचं आहे. महत्त्वाची टीप, गरम तेल कैरीवर ओतलं तर लोणचं खराब होतं. कैरीच्या फोडीला व्यवस्थित तेल आणि मसाले लावून घेते. तेल आपल्याला आणखी लागलं तर गरम करून थंड करून आपल्याला तेल यामध्ये ॲड करायचं आहे. झाकून ठेवते. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. लोणचं मुरायला वेळ लागतो. लोणचं बनवल्यानंतर पटकन आपण खाऊ शकत नाही. मी फोडी बारीक केलेल्या आहेत लोणचं लवकर मुरण्यासाठी. 2 तास कैरीच्या फोडी मसाल्यामध्ये मी झाकून ठेवल्या होत्या. टीप, ज्या भरणीमध्ये आपल्याला लोणचं भरून ठेवायचं आहे, ती भरणी लोणचं बनवायच्या अगोदर 2 दिवस स्वच्छ करून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. तुमच्या घरी ऊन येत नसेल, खिडकीतून सुद्धा ऊन येत नसेल तर काय करायचं, तव्यावर थोडा हिंग गरम करायचा आणि हिंग गरम झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि तव्यापासून थोडी लांब, ही काचेची बरणी आहे, अशी त्या भाजलेल्या हिंगावर अशी पकडायची. कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेली भरणी. भरणीमध्ये लोणचं भरण्यापूर्वी थोडं गरम करून थंड केलेलं तेल भरणीमध्ये ओतून घेते.
लोणच्याच्या फोडी भरणीत भरते. लोणच्याच्या फोडीवर हे थंड झालेलं तेल ओतायचं आहे. मी आणखी पाववाटी तेल गरम करून घेतलेलं आहे. लोणचं भरणीमध्ये भरून तयार आहे. जसं जसं लोणचं मुरेल तसं हे जे भरणीच्या तळाशी तेल आहे ते वर येत राहील. खिडकीजवळ ऊन येत असेल तिथे आपल्याला लोणच्याची भरणी ठेवायची नाही. एखाद्या थंड जागेमध्ये आपल्याला लोणच्याची भरणी ठेवायची आहे. जेवढं लोणचं आज आपल्याला खायला हवं आहे तेवढं तुम्ही वाटीमध्ये काढून घेऊ शकता किंवा भरणीला कपडाही बांधून ठेवू शकता. भरणीला झाकण लावते. लोणचं तयार. मी थोडं लोणचं वाटीमध्ये काढून घेतलंय. ज्यांनी कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज त्यांनी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे. नमस्कार.